माझे न्याय निर्णयाला न्याय हा तुम्हाला मान्य नसेल तर आता माझा न्याय नकोय, काय तुमचं हवंय मला? देवराज दानव मेला पाहिजे. मान्य कसा म्हणता? कारण देवतांची संपत्ती ही देवतांचीच राहिली पाहिजे. त्या दानवाकडे जाताने म्हणून तुम्ही संघर्ष केला, या संघर्षाला प्रथम साक्ष मी आहे. एक लक्षात ठेवा, मी देवतांच्या संपत्तीसाठी संघर्ष केला नाही. देवतांची संपत्ती देवतांजवळ राहणारच आहे, किती झालं तरी. पण मी जो संघर्ष करतोय ना तो दानव मेला पाहिजे आणि त्या दानवाचा त्रास मानवाला होऊ नये. निश्चित मी हा संघर्ष करतोय. आमची इच्छा आहे तो दानवाचा शेवट झालाच पाहिजे. पण कसा होणार आणि कधी होणार हे आता तुम्ही सांगा. देवराज आमच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहात, पण मी आमच्या न्यायदेवता तुम्ही आहात. तुम्ही मार्गदर्शन करा. पण ते मार्गदर्शन करत असताना तो जर मार्ग योग्य असेल तो मार्ग आम्ही अवलंबण्यासाठी निश्चितच तत्पर ठरू. योग्य काय या गोष्टीचा विचार तुम्ही करू नका. मी आहे का मी समर्थ आहे. तो न्याय मला करायला मी तयार आहे. फक्त मला एक सांगा, काय मी अग्निदेवतेला सूचित केलं तुमचं सहकार्य म्हणजे पंचमहाभूतांचं सहकार्य मला हवंय. सेनेकरवी काल केले दानव हा सागरात दडाळून बसलाय. तो सागर कोरडा झाला पाहिजे. तिथं जल राहणं उपयोगी नाही याचा विचार करा. देवराज म्हणजे सागर कोरडा झाला पाहिजे. सागरात वास्तव्य करणारे जलचर आहे, मग चार जलचरांचा शेवट होईल. एकामुळे हजारो जलचरांचा शेवट होईल. याला जबाबदार कोण? मी याला जबाबदार मी आहे. पण कर्तव्य आमच्याकडे मी करणार. जबाबदार कोण? आमच्यावर लागणार. त्याला जबाबदार कोण? जबाबदार मी आहे. कार्य तुम्ही करणार ना. कार्य जर आम्ही करणार त्याचा कालवड आमच्या दिशेला लागणार आहे. सारी सृष्टीचा विचार करू नका. पण मला एक सांगा, सृष्टीचा जर विचार करत असाल तर त्या सृष्टीला जाऊन विचारा कालच्या दानवाचा शेवट कोण करणार आहे? माध्यमांचा कालकाळ दानवाचा शेवटणार आहे. सगळे एकेकाला विधीचा विधान आणि काळाचा कायदा कोणी करू शकत नाही. कालकाळ दानवाचा एक ना एक दिवस शेवट होणारच आहे. आणि त्या प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यावं लागत नाहीये. अधिपती असल्या कारणास्तव मला तोंड द्यावं लागतंय आणि त्या कारणास्तव माझी आज्ञा तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. सन्मान तुमची आज्ञा मी मान्य करू शकत नाहीये. कारण एकच आहे, त्या कालकाळ दानवाचा शेवट करता करता आवाज म्हणून सांगा, शांत तोंड टाकू नका. चालतो केवळ आम्हाला वाईट लावलं नाही. कारण मी विचार करतोय त्या जलजीवाचा शेवट होणार आहे. एक अपराधी आहे, 100 बळी जाऊया हीच माझी भावना आहे. ही तुमची भावना असेल, हत्तीच्या पायदळी हत्तीच्या पायदळी असंख्य प्रकारच्या मुंग्या जातात, किड जीवजंतू नष्ट होतात. मग मला एक सांगा, त्याला काय म्हटलं जातं? त्यावेळी त्या किडकिडाचा शेवट केला होतोय ना, त्या दोष हत्तीचा असतो का? हत्ती आपलं कार्य पूर्ण करतो, पण जीव ज्या ठिकाणी त्याचं मरण लिहिलंय त्या ठिकाणी त्याचं मरण आहे. ज्याचं मरण ज्याच्या ठाई तो चालत नाही आपल्या पायी. ज्याचं मरण ज्याच्या ठाई तो चालत नाही आपल्या पायी. मग ज्याचा जीवन जर तुमच्या बदला असेल तो एक वेळा तो स्वारी केली आणि एक वेळा जर स्वारी केली त्याचा शेवट तुम्ही करू शकता. मग त्याचा शेवट जर झाला असता तर या क्षणी आम्ही केला असता. पण त्याचा शेवट असा आहे, जलचरांचा शेवट झाल्यानंतर त्याचा शेवट होणार आहे. त्याचा शेवट करण्यासाठी जलचर मला प्रिय नाही. देवराज ही मान्य तुमची आज्ञा मला मान्य नाही. मी आपल्या धर्माचा प्रश्न आहे. माझ्याकडे अधर्म खंडार नाही. अधर्म तो कुठला? एकच अधर्म कोणता असेल तर त्या जलजीवांचा शेवट. जलजीवांचा शेवट. मग मनुष्य प्राणी त्यात जलजीवाला स्वतःचा आहार म्हणून स्वतः भक्षण करतात. मग सांगा, त्या जलजीवांचा शेवट होतो हे पाप की पुण्य? मान्य करतात ते पापाला आहे. माणसाने मांसाहारी भोजन भक्षण करू नये का? करावं. मग करावं आहार आहे. मग ते पाप कसा? मग त्यांचा आहार आहे. आहार आहे ना. मग आहारात जर का मानव भक्षण करत असेल मग ते पाप की पुण्य? पुण्य असेल. पण ऐका, मान्य करतोय. मानवच्या प्राणी ते आपला आहार म्हणून भक्षण करतोय. इथं सापडत नाव त्यांचा बळी जाणार आहे.
कोणी त्यांचा हार म्हणून भक्षण करणार आहे सारं जग आटून जाणार आहे. त्यांचं मरण कसं होतं म्हणजे तुम्ही समजा. मग जलचरांचं मरण कसं होतं? जर का त्यांचं मरण जर तसं असेल मग कालके दानवाचंही मरण त्याप्रमाणे पडेल. माझ्या मरणीचे कर्तव्य होणार नाही. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय कालके दानवाचा शेवट होणार तो जलचरांचा शेवट झाल्यानंतरच त्याचा शेवट होणार आहे. जलचरांचा प्रथम शेवट मग त्यानंतर त्या दानवाचा शेवट होणार आहे. देवराज ही मान्यता मी तरी देऊ शकत नाही. तुमच्या ही आज्ञा मी तुमची मान्य करणार नाही म्हणजे कोणत्या तऱ्हेला शक्तीचा धोका ठेवतात प्रत्यक्षाला अधर्म याचा विचार केला. राजकर्त्याची आज्ञा अमान्य केला. हा धर्म किंवा धर्म तुमचा? देवराज आता पाप असू दे किंवा पुण्य असू दे याचा विचार तुम्ही करा. आम्ही तुमच्या समोर शेवटी